हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण आम्ही तर नेहमीच गोड बोलतो. पण तुम्हाला माहितीये का, फक्त मकर संक्रांतीलाच का हे वाक्य बोललं जातं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला? तुम्हाला माहिती आहे प्रश्नाचं उत्तर? नाही, मग मी सांगतो. मकर संक्रांत म्हणजे काय, तर मकर संक्रांतीला सूर्याचं ट्रान्झिशन हे मकर राशीमध्ये होतं. आता मकर रास इथं शनीची रास आहे. सूर्य आणि शनी एकत्र येणार आहे. आता बघायला गेलं तर सूर्य आणि शनी हे आहेत पिता पुत्र, पण या दोघांचं कधीच नाही जमलं, कारण दोघांची एनर्जी पूर्णतः वेगळी आहे. आता संक्रांतीच्या वेळेस होतं काय, तर सूर्य ज्यावेळेस मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर सूर्याची एनर्जी आणि शनीची एनर्जी मिक्स होऊन आपल्यापर्यंत एक एनर्जी पोहोचते. त्यामुळे समाजामध्ये थोडासा ताणतणाव वाढला जातो आणि एक असंतोषची परिस्थिती होऊ शकते. यामुळे आपल्या पूर्वजांनी काय केले, पूर्ण ओळखलं होतं आणि त्यांनी या सणाची निर्मिती केली. यामध्ये आपण करतो काय, तर मकर संक्रांतीला आपण तिळगुळाच्या वड्या देतो. आता तीळ हे शनीचं प्रतीक आहे आणि गुळ हे सूर्याचं प्रतीक आहे. आपण हे ज्यावेळेस दोन्ही मिक्स करतो, हे दोन आपण म्हणतो काय, तर सूर्य आणि शनीची पॉझिटिव्ह एनर्जी आमच्यापर्यंत मिळून दे आणि हा जो ताणतणाव आहे हा आमच्यातनं कमी होऊन दे. म्हणून आपण करतो काय, तर तिळगुळाच्या वड्या देतो आणि आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तुम्हा सर्वांना अनुपम ॲस्ट्रोतर्फे संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.